बघा औषध मारायला चालू झालेलं आहे. तणनाशक मारायचं या. मेरा मारलाय तर कोणतंही काय मला नाही कळत ते औषध. ते नाव सांगत नाही. नाव सांगितलं की मग ती कंपनी मध्ये जाहिरात केली. जाहिरात कोणाची करायची नाही. ते पण खरंय. ती पण खरंय. बघा आता खलवतेत काय झालंय. पाठीमागं जेव्हा आपला केनेल आहे का त्याला भरपूर अशा अडचण झालेली इचू काट्यामुळं. नो टेन्शन म्हणलं म्हणून समजा फवारून घ्या. त्याच्यासाठी फवारायची तयारी चालू या. लय म्हणजे लय अडचण झाली इचू काट्याचं. नो टेन्शन. मग म्हटले आता चला घेतो फवारणी करून. पाऊस तर काही याय नाही. पावसाने पण केनेल काय झालं या पाठीमागचा केनेलला पाणी आल्यामुळं समजा वला झालाय हाय का नाही व. लक्षात धरा नाही तर माझ्या इकडे बोलण्याच्या नादात तुम्ही जाताना इसरून. अहो काटकी घ्यायची नाही. काटकीने हलवा. थांबा मी आणून देते. काटके असले हात चांगला दूध जा बाया. मला लय भेव वाटतंय मारायचं हाय का. तसं नाही आत्रा बनी लय बोलत जात जावं. चांगलं व्यवस्थित हातबीत धुईचा साबण बिबना लावून चांगला. लय म्हणजे लय. चला आता ही कागद घेते गोळा करून निघून टाकते. आपल्या दारात जित्राबेत तोंडात बिंडात जात असतं काही बी. त्याच्यामुळे तिकडे लांब केनेलला फेकून देतो. ते एका जागेवर कचरा गोळा करतो. कागदा फेकून दे पण ही कर काय निर्म्याचं पाणी म्हणून ओतून बिसून दे ना. कोण आहे माझ्याशिवाय. 1000 रुपयाचं औषध आहे. माझ्याशिवाय इथं कुणी नाही. पोरं पण शाळेत गेलेले तर आता काय वतायला बितायला कुणी नाही. मीच आहे इथं. नका टेन्शन घेऊ आता. चला आता कागद गोळा करते. मारताना दाखवते कस काय मारायचं काम चालू आहे ते. काय चाललंय दम्मा बिक 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 बिक. का इकडं कचरा आणून टाकतो. तुमचे दाजी कुठं गेले मला काय सापडानाच झालंय. मला वाटतं रानात वरती गेले काय औषध मारण्यासाठी. काय दिसनात मला. इकडं पण भरपूर असं हो का अडचण झालेलं या. ह्या अडचणासाठीच तर औषध खरं मेन मारून घ्यायचंय. ही चुकाट्याचं टेन्शन नको. इकडं आणून कागद कुगद एकदाच गोळा करत असतो आणि पेटून देत असतो. भरपूर अडचण झालेलं आहे. त्याच्यामुळं दाजी मारतेत औषध. पण कुठं गेलेत काही गावले नाही तर बघू चला. गावल्याच्या नंतर मला वाटतं वरती शेतामध्येच गेले. तिकडे पण एका कटाला भरपूर अशा अडचण झालेली बघा असे. आणि हे केनेल आहे आपल्याला. ह्याला पण पाणी येतं. ह्याला पण पाणी असतं म्हणजे असतं. दम्मा काय चाललंय. काय म्हणती बोल. हा 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 मुंडक खाली होते. मुर्गा स्किंग आणायचे. चला आता रोज असती रोज असती रोज असती रोज असती. दुसरं काही नाही. पण आता काय करता विलाज नाही. केल्याशिवाय मार्ग नाही. रोज असती या. एक रे एकाचा म्हणायचा रोजच. लोकाला खायला नाही ना मला सरा नाही. चला आता दाजींचं म्हणणं काय ते ऐका. पण आदबर शर्ट घेते घालायला. खरोखरच सरा नाही. इतकं खायलाय लोकांना खाण्यासाठी नाही. चारा पण नाही. पण चला कसं असतं देवा दयाने आपलं बरं या. आपली सर्वांना काळजी होती. त्याच्यामुळं आपली काळजी त्या वरच्या परमेश्वराला आहे. त्याच्यामुळं काळजी करत राहायचं नाही. चला पटपट 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 आता भावून घेते. शर्ट घालून 4 शब्द तुमच्या दाजींचा ऐका काय म्हणतात काय नाही. इकडं काय वांगात वार येतंय काय. हा चोपी ना कोणी. हा आज आम्ही चोप. आपली सेवा आपण स्वतःच करावं लागते. कुण नाही कुणाची सेवा करत. माझी सेवा करायसाठी बायको गेली पण बायको कुठे सेवा करते. बायको चालली ते प्लीज ती तोंड वासून चालली. मी बी वाक माझं खायचं पोसायचं बिलकुल. हा बघ मी पण हो का. हा बघ मी पण नको घरी जाऊ. पाय तोडून गाळ्यात बांधली. मी पण माझं हो स्वतः दाबीते. ह्या बघ त्यांना त्यांचं जमत मला नाही जमत. आ खरं गोळा आली पायाला बांधलं चिखलात केले ना.
लोकांना खायला नाही आणि आपल्याला खायला सारा नाही. बघा काय म्हणतात ऐका. खरंच खायला सारा नाही. निभार व्हायला लागले, निभार व्हायला लागले, खायला सारा नाही आणि पाऊस पडा नाही. लोक इथे रोज एकामेकाला ऊस आहे का, गायाला खायलाच नाही आणि आमचंच नाही. अरे गायाला खायला नाही तर गाया पाळता कशाला? हा, घरचं खायचं नियोजन होत नाही तर गाया पाळू नका ना. कोणा मारायचं गायात परवडत नाही. लोकांचं घ्यायचं फुलदामानी, लोकांची बी चूक नाही. उन्हाळ्याभर पाणी घातलेलं असतं, उली 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 पाणी घातलेलं असतं. आपल्यावरनच आपण विचार करायचा, आपण कसं घातलं या. तेच म्हणतोय ना, आपलं बघा बरं सरतच नाही. आपण असं सरत नाही. किती बी खाऊन द्या. ते खाऊ द्या. अजून 4 जणांनी आणून बांधली माझ्यापाशी दुधाच्या गाया. पार्टी फिरते सांभाळत नाही. दुधाच्या आणून बांधल्या तरी सांभाळतो. दूध काढतो माझ्या नाव घालतो, फक्त गाया सांभाळतो. ज्याला खायला नाही त्याने गाया माझ्या इथं आणून बांधा. दुधाचे पण पार्ट्या पुरते तिकडे निघून येतं, कुठे गायचे तिकडे. पार्ट्या काय लय पण सांभाळाय नाही असते थोड्याफार पार्ट्या, पण गोठ्यावरती नाही असं नाही. पण लय पण सांभाळाय परवडत नाही. ती कुशीचं सेपरेट टाका आणि ही सेपरेट. त्या कुशीचं गुणीने धरून न्यावं लागतंय. लय त्रास होतोय, नेता नाही येत ना. लय त्रास होतोय त्या लालचा. काय सोपा लय भागार म्हणजे लय भागार आहे. लय त्रास आहे या. ते आता ती काय म्हणतात ना, धड मोडता येईना तोडता येईना. एका साईडला एक कडला सरी लावलेली बेन तयार करायचं होतं यांना. कशाला बेन व बरे पैसे देऊन सोपं नाही. लय फसवा फसवीचे धंदे लय अवघड आहे या. मग मला तर न्यायचा भरपूर त्रास आहे. हो सोपा त्रास नाही. उगा नाही इलाज न्यायचंय म्हणून नाही. हा नको आता कशाला कुठे करताय. सगळं लय त्रास आहे. रात्री मला लय त्रास झाला या. कुठे केली रात्री सरसा अंग ना अंग खाजावत या. हा मी म्हणलं तर मी वाळाकूनच घेतलं. मी म्हणलंच आम्हाला म्हणूनच काशी करायला लावली ना. आज सकाळ जर लाईट नाही. आज सर्व दाजींच्या मोबाईल मध्ये शूट आहे. माझ्या मोबाईलला आता चार्जिंग नाही, फिर्जिंग नाही, काहीच नाही. आज सकाळपासून लाईटीचा काय प्रॉब्लेम आहे काय नाही काय माहिती. त्याच्यामुळे आयफोन घेतला नाही. मेन म्हणजे काय आयफोनला जास्त आयफोनची चार्जिंग आहे ना जास्त टिकत नाही. त्याच्यामुळे ना आयफोन घेतला नाही. व्हिवोचा घेतलाय. व्हिवोचा पण काही कमी रेटचा नाही, भरपूर रेंजचा घेतला या. मस्त हाय क्वालिटीचा कॅमेरा आहे. किती ह्याचा कॅमेरा आहे व कॅमेरा 200 पॉवरचा कॅमेरा आहे. भरपूर असं मस्तपैकी ह्याचा मोबाईल घेतलाय. आयफोन घ्यावा म्हणूनच काही नेम नसतो. व्हिवोची कंपनी आपण पहिल्यापासूनच व्हिवो वापरलाय. आपल्याला छान त्याची म्हणजे अनुभव आहे. त्याच्यामुळे आपण व्हिवोच घेतला या. चार्जिंग पण भरपूर छान मस्त अशी टिकती या. होय हाय का नाही. किमतीला बी चार्जिंगला बी किंमत आहे ना. आयफोनचा आयफोनचा मी बरं आता आपल्याला आज दिवसभर आम्हाला लाईट नाही. मग चार्जिंग संपल्यावर काय केलं असतं. त्याच्यामुळे नको. आपलं हाय सुखा समाधानाने आपलं बरं या. हाय ह्याच्यात समाधानी कधी पण का नाही व. चला आता तिथंच करू एंड. बाय बाय तुम्हाला सर्वांना. आता काय या चारा टाकायचा झालाय टायमिंग. मेन म्हणजे हा पण नेऊन तर ठेवावं लागेल ना मला. नेऊन तर ठेवणं महत्वाचं आहे. काय उपयोग आहे हा कुसच. इकडं आमच्या अन्नाची मका असतायची. इकडं असतायचं आमच्या घर या. मस्त छान मका आली आमच्या असतायची. असतायची अन्नाचं काय राहिलंय आता. अन्नाचे गेले हाडकं बसणार. अन्नाची का आपाची असतायची. आपाची नाही ना अन्नाची नाही. असतायची आमच्या. नको चला आता बाय बाय सर्वांना. आप अजिबात वळत नाही तिकडं तिकडं अजिबात. आपापल्या जाग्यावर बरोबरच जाणार म्हणजे जाणार.
तिची शेजारी डायरेक्ट हे डायरेक्ट त्याच्या शेजारी ह्याला चिटकून हो का तपल्या हाटल्या का आपापल्या जाग्या आपापल्या जागेवर. लगेच जात्यात आता ही डायरेक्ट पडेल मला आपापल्या जाग्या बरोबर जात्यात पण खुराक खायला नसल्यावर येडेवानी करतात आपापली त्यांना ज्यांना त्यांना आपापलं बरे बरे घेऊ घेऊ